ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली 31वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी 10 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे। यंदाही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर करून 21 किलोमीटर पुरुष आणि महिला तसेच 18 वर्षावरील 10 किलोमीटर स्पर्धेसाठी करण्यात येणार आहेत। सदरची स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास 25,000हून अधिक धावपटू धावतील असा विश्वास आहे। या स्पर्धेत महापालिका अधिकारी व कर्मचारी, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे। महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बिर्ला सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस उमेश बिरारी, मिनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील उपस्थित होते। 10 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता महानगरपालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे। सदर स्पर्धा 12 गटांमध्ये घेण्यात येणार आहे। मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑनलाईन ऑफलाईन नोंदणी एकूण 13,860 इतकी झाली आहे। 12 वर्षाखालील मुलं 3 किलोमीटर, महापालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी 1 किलोमीटरची कॉर्पोरेट रन ठेवण्यात आलेली असून या स्पर्धेमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांना मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होता येणार आहे। वातावरण निर्मितीसाठी यंदा झुंबाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेकरिता सरावासाठी झुंबा वर्कआउटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या स्टेजसमोर झुंबा वर्कआउट होणार आहे। या स्पर्धेत ठाणे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देखील सहभाग घेता येणार असून विद्यार्थ्यांना ने-आण करण्याकरिता परिवहन बसची देखील विशेष सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर स्पर्धेकरिता वेळेत पोहोचता यावं याकरिता विशेष लोकल सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। बदलापूर ते ठाणे अशी विशेष लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे। तसेच 21 किलोमीटर पुरुष व महिला गट, 18 वर्षाखालील 10 किलोमीटर स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या स्पर्धकांना खुल्या गटाचे टी-शर्टचं अनावरण व चेस नंबरचं वाटप स्पर्धेच्या 2 दिवस अगोदर करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत। तर विजेत्यांना एकूण 10,38,900 रुपयांचे रोख पारितोषिकं देण्यात येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण 6 वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। ही स्पर्धा, ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजनही तसंच पद्धतीने केलेलं आहे की 31वी ही वर्षा मॅरेथॉन आहे। ती मॅरेथॉन ठाणेकरांना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्यही असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घ्यावा असं आमचं नियोजन आहे। आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या यशस्वीसाठी जे काय गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आत्तापर्यंत झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे धावपटू सहभागी होणार आहेत त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे, अगदी ओव्हरफ्लो आहे। आत्तापर्यंत कालपर्यंतची जी आकडेवारी होती आमची, जवळपास 18,000च्या वर धावपटूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। विविध 8 गटांमध्ये ही स्पर्धा होते। यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतोय। कॉर्पोरेट गट हा आपल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे। अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे। सुरुवातीला लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे। अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न व्हावी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटांच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल। जवळपास 10 लाखपेक्षा जास्त रोख पारितोषिकं ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे उत्तेजनासुद्धा रोख पारितोषिकं आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी यावेळेला आपण रोख पारितोषिकांवर खर्च करतोय। त्याच पद्धतीचं बसेस, विद्यार्थ्यांसाठी बस सेवा असेल, राहण्याची सेवा असेल, जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होत आहेत त्याच्यासाठी डाएट फूड असेल, अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाची गैरसोय होणार नाही। आज आपण या निमित्ताने टी-शर्ट, ह्या स्पर्धेचा टी-शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार आहोत त्याचंही लॉन्चिंग केलेलं आहे। त्याचबरोबर स्पर्धेचा टीजर जे आहे तो टीजरही या निमित्ताने आपण लॉन्च केलेला आहे। कलाकार दरवर्षीप्रमाणे यावर्षी उपस्थित राहतील, जास्तीत जास्त सिने कलाकार उपस्थित राहावे असा आमचा प्रयत्न राहणार आहे। मी एवढ्या सगळ्यांना ठाणेकरांना मनापासून आवाहन करतो की 6 वर्षांनी ही स्पर्धा होते। ह्या स्पर्धेचा जोश आणि उत्साह अगदी तसाच आम्ही ठेवणार आहोत। त्यासाठी मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं आणि जे नागरिक सहभागी होत नसतील त्यांनी ह्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती लावावी आणि हा सोहळा, ही मॅरेथॉन अतिशय भव्य दिव्य करावी असं मी आवाहन ठाणेकरांना करतो।